मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क ते वडाळ्याच्या राम मंदिरापर्यंत भव्य अशी यात्रा काढली आहे। या यात्रेमध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार तसंच पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते। तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील दाखल झालेले आपल्याला या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। शिवाजी पार्कमधील गणेश मंदिरामध्ये दर्शन घेतलं, तसंच बाळासाहेबांनी बघितलेलं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। त्यानंतर ही शोभायात्रा वडाळ्यापर्यंत निघाली। वडाळ्याच्या राम मंदिरामध्ये महाआरती करून या यात्रेची सांगता झाली। ही तीन दृश्य आपण बघतोय। उद्यान गणेश मंदिरामध्ये शिंदेंकडून आरती करण्यात आली, तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर वडाळ्याच्या राम मंदिरामध्ये महाआरती झाल्यानंतर ही शोभायात्राची सांगता झालेली आहे। अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली आहे, तसेच देशात देखील, मुंबईत देखील दिवाळी साजरी होते। सर्वजण हजारो लाखोंच्या संख्येने या शोभायात्रेत सामील झालेले आहेत आणि करोडो रामभक्तांचं स्वप्न, आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। त्यांनी या करोडो रामभक्तांचं स्वप्न साकार केलं आणि संपूर्ण देश राममय झालेला आहे।